ठीक आहे, आपण आता आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन गणित बघत असतो. तर आपण ह्या पण व्हिडिओमध्ये एक गणित बघायचं आहे, पण ते कशावरच असणार आहे, नफा. मागच्या वेळी आपण नफा आणि तोटावरचं बघितलेलं होतं, यावेळी सूट आणि कमिशनवरचं एक गणित बघूया. तर आता बघा, पहिल्यांदा गणित काय दिले, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गणितं मिळतील आणि ते जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ती गणितं बघू शकता. आता बघा गणित, एका दुकानदाराने ₹375 ची वस्तू ₹330 ला विकली. तर ती दुकानदाराने किती टक्के सूट दिली, तर काय विचारले, किती टक्के सूट दिली आणि वस्तू कितीचे, तर ₹375 कितीला विकली, ₹330. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे काय, खरेदी किंमत किती आणि विक्री किंमत किती. तर आता बघा, आपण पहिल्यांदा वस्तूची खरेदी किंमत म्हणजे काय, खरेदी किंमत. आता खरेदी किंमत म्हणजे काय, तर दुकानदाराने 375 ची वस्तू आहे, म्हणजे ती खरेदी कितीला केली, ₹375. आता पुढचं दुसरी गोष्ट कोणती पाहिजे आपल्याला, विक्री किंमत, वस्तूची विक्री किंमत. काय पाहिजे आहे, वस्तूची विक्री किंमत. विक्री म्हणजे काय, विक्री किंमत. तर वस्तूची विक्री किंमत किती आहे बघा, 375 ची वस्तू त्याने विकली ₹330. म्हणजे काय केलं, विक्री किंमत आली ₹330. आता बघा, 375 ची 330 ला विकली म्हणजे त्याला काय झालाय, हा तोटा झालाय. तोटा झाला म्हणजे त्याने सूट दिली. तर आपण काय म्हणायचं, सूट. सूट किती आली, तर 375 ची वस्तू त्याने कितीला विकली, 330 ला. आता 375 मध्ये 330 गेले तर किती रुपये राहिले, ₹45. ₹45 ही काय झाली, सूट झाली. पण त्यांनी विचारले काय, किती टक्के, किती टक्के म्हणजे काय, शेकडा सूट त्यांनी विचारले. म्हणजेच काय, शेकडा सूट, शेकडा सूट. आता मागच्या एका गणितामध्ये मी सांगितलं की कायम सूट जी असते किंवा फायदा जो असतो तो काय असतो, मूळ किमतीवर. मूळ किंमत म्हणजेच काय, खरेदी किंमत. खरेदी किंमत किती, 375 वर जे काय येणार ते तुमचं काय असणार आहे, 375 वर बरोबर त्याची तुलना होणार. मग काय येणार इथं, सूट भागिले खरेदी किंमत. आता याचं जर मी सूत्र द्यायचं म्हणलं तर कसं येणार, सूट भागिले खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर, सूट भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता सूट किती आहे बघा, ₹45 आणि खरेदी किंमत किती आहे, 375. 375 गुणिले 100. आता 45 भागिले 375 गुणिले 100. आता हे मी सोडवणार आहे. तर कसं सोडवणार बघा, आता मला याचा भागाकार करायला पाहिजे. तर 5 अधिक 4 किती, 9 आणि 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. म्हणजे मी 3च्या कसोटीनुसार 3 भाग घालू शकतो. तर मी काय करणार, इथं सेपरेट जरा करतो मी, 45 आणि 375. तर 3 एके 3 राहिला 1, 3 5 15, 3 एके 3 परत काय, 3 दोन्ही 6 आणि 3 5 15. आता 15 भागिले 125. तर मी डायरेक्ट करू शकतो 15 भागिले 125 गुणिले 100. तर 100 आणि 125 तर काय मला 25च्या पाड्यामध्ये मिळते. तुम्हाला पाडे 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे कॅल्क्युलेशन आहे ते पटपट करता येईल. आता बघा, 100 भागिले 125 म्हणजे किती, 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. 125 म्हणजे ते 125. आता 5 ने मी काय करणार आहे, 15 ला 15 म्हणजे 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 4 त्रिकून किती 12. म्हणजे काय आली सूट, किती आली 12%. म्हणजे काय, दुकानदाराने जी टक्केवारीची सूट दिली आहे ती किती असणार आहे, टक्केवारीमध्ये 12%. तर हे आपलं गणित पूर्ण झालंय. तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणित बघायला मिळेल. तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गणिताचे नोटिफिकेशन मिळत जातील. आता इथे आपलं गणित पूर्ण झालं.